शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा 8वा हप्ता येणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। नमस्कार। राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अखेरकार खूप दिवसानंतर अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँकेच्या खात्याकडे नक्की लक्ष ठेवा, कारण की आता कोणत्या क्षणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील। गेल्या अनेक दिवसांपासून आपण ज्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होतो, अशा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून आता तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। खरं तर शेतकरी मित्रांनो, हा जो नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आहे, हा तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता। आता नोव्हेंबर महिना गेला, डिसेंबर गेला, अगदी फेब्रुवारी सुद्धा संपला आणि आता मार्च महिना देखील संपत आला आहे। पण मित्रांनो, आता काळजी करण्याची काहीच गरज नाही। काही तांत्रिक अडचणीमुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला असला तरी अखेरकार राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। खूप दिवसांची प्रतीक्षा संपली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठीचा निधी अखेर वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे। पण आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार, कोणते शेतकरी पात्र असणार आणि नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, खरंच आज तुमच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार का आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या 2000 रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार का, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत। तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की अर्धवट माहिती तुमचे नुकसान देखील करू शकते। 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अखेरकार अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून अखेरकार आता शेतकऱ्यांचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने 1744 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। गुढीपाडव्याच्या आधीच हा हप्ता मिळेल अशी सर्व शेतकऱ्यांना आशा होती, पण काही तांत्रिक कारणामुळे आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे त्याला विलंब झाला। आता बघा, सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे, तर हा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने 16 मार्च 2026 या दिवशी शासन निर्णय निर्गमित केला आणि त्यामध्ये राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी 1744 कोटींचा निधी मंजूर केला। आता राज्य सरकारने निधी मंजूर केला होता कधी, तर 16 मार्च या दिवशी सरकारने निधी मंजूर केला आणि या संदर्भातील शासन निर्णय म्हणजेच की जार देखील राज्य सरकारने 16 मार्च या दिवशी प्रसिद्ध केला। आता 16 मार्च या दिवशी सरकारने शासन निर्णय जारी केल्यानंतर साधारणतः गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच की 19 तारखेला हप्ता जमा होईल असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत होतं, परंतु काही तांत्रिक कारणामुळे आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले नाही। आता गुढीपाडव्याची सुट्टी, त्यानंतर रमजान ईदची सुट्टी आणि त्यानंतर रविवारची सुट्टी, अशा काही सुट्ट्यांमुळे देखील या ठिकाणी थोडाफार विलंब झाला असू शकतो, परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे, सरकारने हप्ता वाटप करण्यासाठी मंजुरी दिली, मग नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार? तर शेतकरी मित्रांनो, काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की आता हप्ता जमा होण्याची प्रक्रिया
सुरू होत आहे. आता नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील आपण बघणारच आहोत. आता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतीच या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणाची तयारी कृषी विभागाने पूर्ण केली आहे. त्यामुळे आता निधी खात्यावरती जमा होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आली आहे, हे लक्षात घ्या. आता नुकतीच कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत केवळ नमो शेतकरी योजनेवरतीच नाही तर पीक विमा वाटप, गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजना आणि शेतकऱ्यांच्या इतर प्रलंबित प्रश्नांवरती सविस्तर चर्चा करण्यामध्ये आली आहे. आणि या बैठकीमध्ये स्पष्ट निर्देश देण्यामध्ये आले आहेत की नमो शेतकरी योजनेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून हा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जावा. सरकार आता ॲग्रीस्टॅक या प्रणालीचा वापर करून शेतकऱ्यांची ओळख पटवत आहे, ज्यामुळे खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे आता जमा केले जात आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोणते शेतकरी पात्र असणार? तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेची घोषणा केली. पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकार नमो शेतकरी योजना राबवत आहे. आता पीएम किसानचा 21वा हप्ता ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल, हे लक्षात घ्या. आता सध्याच्या आकडेवारीनुसार राज्यात सुमारे 90,34,000 लाभार्थी शेतकरी या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत. जर तुमची पीएम किसानची eKYC पूर्ण असेल आणि तुमचे बँकेचे खाते आधार कार्डाशी लिंक असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. पण ज्या शेतकऱ्यांचे लँड सेलिंग किंवा आधार बँकिंग प्रलंबित आहे त्यांना या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे तुमचे स्टेटस एकदा नक्की तपासून घ्या. बघा, सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला आहे, ज्या शेतकऱ्यांची eKYC पूर्ण आहे, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे, तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, हे लक्षात घ्या. आणि ज्या देखील शेतकऱ्यांची eKYC अपूर्ण असेल तर अशा शेतकऱ्यांनी eKYC करून घ्या. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. कारण की हप्त्याच्या लाभासाठी eKYC पूर्ण असणे आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे अनिवार्य आहे. आता कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी मुहूर्त ठरला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस लक्षात घेता प्रशासकीय स्तरावरती हालचालींना वेग आला आहे. हा पैसा थेट आता तुमच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केला जाईल. म्हणजेच की यामध्ये कोणताही मध्यस्थ नसेल. पैसा जमा झाल्यावरती तुम्हाला मोबाईलवरती SMS येईल किंवा तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरती जाऊन तुमचे स्टेटस चेक करू शकता. तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल आणि मेसेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता. शेतकरी मित्रांनो, केवळ हप्त्याची वाट न पाहता काही गोष्टींची खात्री करणे आवश्यक आहे. तुमच्या बँकेचे खाते सक्रिय असल्याची खात्री करा. तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे का नाही ते तपासा. नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजनांची माहिती अपडेट ठेवा. जर तुम्हाला काही तांत्रिक अडचण येत असेल तर तुमच्या गावातील कृषी सहाय्यक किंवा नजीकच्या CSC केंद्रावरती जाऊन संपर्क साधा. ही छोटीशी चूक तुम्हाला 2,000 रुपयांपासून लांब ठेवू शकते. कोणत्या गोष्टींची खात्री करायची आहे? तुमचे बँकेचे खाते सक्रिय आहे का नाही याची खात्री करा. तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे का नाही हे तपासा. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. जर तुमची eKYC पूर्ण नसेल तर eKYC पूर्ण करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबतची अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी बघितली आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार? तर येत्या अवघ्या काही तासांमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे लक्षात घ्या. कारण की सध्या जी माहिती समोर आली आहे त्यानुसार काय सांगण्यामध्ये आलं आहे तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस लक्षात घेता प्रशासकीय स्तरावरती हालचालींना वेग आला आहे. आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर 25 मार्च ही महत्त्वाची तारीख आहे. याच दिवशी तुमच्या खात्यावरती 100% नाही या ठिकाणी म्हणजेच की साधारणतः 25 मार्च
या दिवशी तुमच्या खात्यावरती 99% नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. परंतु सध्या जर बघायला गेलं तर हप्ता लवकरच वाटप केला जाईल असं सांगण्यामध्ये आलं आहे. त्यानुसार साधारणतः या 1 ते 2 दिवसांमध्ये 100% पैसे जमा होतील हे लक्षात घ्या. सध्या जर बघायला गेलं तर प्रशासकीय स्तरावरती हालचालींना वेग आला आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी साधारणतः 1700 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे आणि निधी वितरित करण्यासाठी देखील राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्या अनुषंगाने आज किंवा उद्या या 1 ते 2 दिवसांमध्ये कोणत्याही क्षणी कधीही तुमच्या खात्यावरती 100% नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो बघा. आज किंवा उद्या म्हणजेच की या 1 ते 2 दिवसांमध्ये कधीही कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे किती तर 2000 रुपये जमा होतील. कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार? ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला आहे, ज्या शेतकऱ्यांची eKYC पूर्ण आहे, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे, तर अशा साधारणतः किती शेतकऱ्यांच्या खात्यावरती तर 90,34,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे आता 2000 रुपये जमा होत आहेत. डीबीटीची प्रक्रिया सुरू होत आहे. डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील आज किंवा उद्या या 1 ते 2 दिवसांमध्ये 100% कधीही आणि कोणत्या क्षणी म्हणजेच की 2 तासामध्ये देखील पैसे जमा होऊ शकतात किंवा उद्या देखील पैसे जमा होऊ शकतात हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो आता प्रतीक्षा संपली आहे. काळजी करण्याची काहीच गरज नाही. तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबतची ही होती आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट. सरकारने तयारी पूर्ण केली असून आता फक्त तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्याची प्रतीक्षा आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. PM किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झालेला होता का हे देखील कळवा. तसेच इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही महत्त्वाची माहिती बघायला मिळेल. आणि अशाच शेतीविषयक योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान. धन्यवाद.